हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज मी तुम्हाला वेज बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे। एकदम सोपी ही रेसिपी आहे आणि मी सुद्धा फर्स्ट टाइमच ट्राय केली होती। बिर्याणी खूप छान झालेली, म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। वेज बिर्याणीमध्ये मी सोयाबीन आणि पनीर सुद्धा घेतलं होतं। तर अर्धा वाटी सोयाबीनला ना गरम पाण्यामध्ये ठेवलं होतं। ते जेव्हा फुललं, सोयाबीन सॉफ्ट झाले की मग त्याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आणि सोयाबीनला स्क्वीज करून घेतलं, म्हणजेच पिळून घेतलं आणि ते इथे वापरलेलं आहे। अर्धा वाटी पनीर, अर्धा वाटी गाजर, अर्धा वाटी फ्लॉवर, अर्धा वाटी फरसबी आणि अर्धा वाटी मी इथे शिमला मिरची घेतली होती। भाज्यांना तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये इथे कट करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 2 टोमॅटोची प्युरी सुद्धा करून घेतली, म्हणजे टोमॅटोला वाटून घेतलेला आहे। खडा मसाल्यामध्ये 1 चक्रफूल, 1 मसाला वेलची, 7 ते 8 काळी मिरी, 2 ते 3 लवंगा, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, जावित्री आणि 2 हिरवी वेलची आणि त्याचबरोबर 3 ते 4 तेजपत्ता। एवढा खडा मसाला मी इथे घेतला होता। तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच अद्रकचा तुकडा, 2 ते 3 हिरव्या मिरच्यांना मी इथे बारीक पेस्ट करून वाटून घेतलं होतं। आणि त्याचबरोबर अर्धा किलो बिर्याणीचा तांदूळ घेतला होता। त्याला स्वच्छ साफ करून घेतला, 2-3 पाण्याने धुवून घेतला आणि त्याला सुद्धा इथे मी भिजत ठेवलं होतं। उभा चिरलेला 1 कांदा तेलामध्ये चांगला फ्राय करून घेतला लाल होईपर्यंत, म्हणजेच बिरिस्ता इथे मी रेडी करून घेतला, तर तो सुद्धा मी साईडला ठेवून घेतला। सर्वात आधी मी बिर्याणी राईस बनवून घेणार आहे। तर मी काय केलं, एका मोठ्या भांड्यामध्ये ना 4 ते 5 ग्लास पाणी तापत ठेवलं। त्यामध्ये 1 मोठा चमचा मीठ टाकून घेतले आणि सर्व खडे मसाले सुद्धा टाकून घेतले। त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस सुद्धा पिळून घेतला। लिंबाचा रस पिळल्याने बिर्याणी राईस एकदम मोकळा मोकळा तयार होतो, त्याचबरोबर एकदम पांढरं शुभ्र सुद्धा तयार होतो। आता मी हे सर्व जिन्नस एकदा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं। पाण्याला उकळ आली की त्याच्यामध्ये जे भिजवलेले तांदूळ होते ना ते टाकून घेतले। आता या तांदळाला आपल्याला 80% कुक होईपर्यंत असंच ठेवायचं आहे। आता जोपर्यंत भात शिजतोय, म्हणजे बिर्याणी राईस शिजतोय ना, तोपर्यंत मी इथे भाज्यांची तयारी करते। तर कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेतलं। आता ह्याच्यामध्ये ना मी सोयाबीन टाकून घेतले। सोयाबीनला मी ऑलरेडी उकडवून घेतलं होतं, त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं। सोयाबीन टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आणि त्याला हलकसर परतून घ्यायचं अर्ध्या मिनिटासाठी। मग सोयाबीन मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं। पुन्हा त्या कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलं। त्यामध्ये मी सर्व भाज्या टाकून घेतल्या। या सगळ्या अर्ध्या अर्ध्या वाटी भाज्या होत्या। तर फ्लॉवर टाकून घेतलं, त्याचबरोबर फरसबी, बटाटा आणि गाजर टाकून घेतले। आता याच्यामध्ये ना मी चिमूटभर मीठ टाकून घेतलं आणि या भाज्यांना व्यवस्थितपणे 1 मिनिटभर आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि भाज्यांना छान परतवून घ्यायचं। आता इथे मी ना शिमला मिरची आणि पनीर टाकलेलं नव्हतं। साईडला मी एकदा ना जरासा राईस चेक करून घेतला, तर राईस 50% कुक झाला होता। अजून ह्याला थोडीशी शिजवायची गरज होती। आणि पुन्हा मी माझी भाजीकडे बघितलं तर भाजी इथे थोडीशी डागाळली होती। ची फ्लेम मीडियम ठेवून अर्धा मिनिट मी ह्याला अजून असेच परतवून घेतलेले आहे। आता अर्धा मिनिट झाला की मग मी ह्याच्यामध्ये ना शिमला मिरची टाकून घेतली। शिमला मिरची ही थोडी सॉफ्ट असते, लवकर शिजते। आणि त्याचबरोबर पनीर सुद्धा टाकून घेतले। पनीर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार वापरायचं आहे। मी तर अर्ध्या वाटीच पनीर घेतलं होतं। आता पनीर आणि शिमला मिरची टाकलं ना की फक्त अर्धा मिनिटच ह्या भाज्यांना परतवायचा आणि मग ह्या भाज्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या। बिर्याणी राईस चेक केला, 80% तो झाला होता। मग मी ह्याच्यातलं सर्व पाणी गाळून घेतलं आणि चाळणीमध्येच ह्याला ठेवून टाकलं, म्हणजे राईस मी पंख्याखाली थंड करून घेतला। तर त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं। तेल आणि तूप चांगलं गरम झालं ना की ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेतलं आणि 2 मध्यम आकारांच्या कांद्यांना उभं चिरून या तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि कांदा चांगला पिंकिश रंगाचा झाला ना की मग त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतली आणि याला छान असं मी ते परतवून घेतलेलं आहे। जेव्हा अद्रक लसूणची जी पेस्ट आहे त्याचा कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत हे कांद्यामध्ये तेलामध्ये याला परतवून घ्यायचं। आता सर्व जिन्नस छान परतले की मी ह्याच्यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी टाकून घेतली। त्यालासुद्धा मी छान इथे परतवून घेतलेलं आहे। आता टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर लगेचच मी ह्याच्यामध्ये काही जिन्नस टाकून घेतले, म्हणजे चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा भरून मी इथे तिखा लाल मसाला टाकला, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धने पावडर आणि त्याचबरोबर माझ्याकडे इथे शाही बिर्याणी मसाला होता, तो मी अख्खा पॅकेट टाकलेला आहे। 10 रुपयाचं पॅकेट असतं ना, तो अख्खा टाकून घ्यायचा आणि त्यानंतर सर्व जिन्नसला छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता एकदम मस्त हे मी जिन्नस इथे परतवून घेत आहे। याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकते आणि छान ह्याला मिक्स करून घेते। आता हे जी
मसाले आहेत ना ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं. मसाल्याला चांगलं तेल सुटलं की ह्याच्यामध्ये ज्या थोड्याशा टॉस करून घेतलेल्या भाज्या आहेत ना त्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. भाज्या तुम्हाला सर्व आपल्या आवडीनुसार वापरायच्या आहेत. मला ज्या ज्या भाज्या हव्या होत्या मी त्या सर्व भाज्या यूज केल्या. भाज्या चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आणि मग ह्याला अर्धा मिनिटभर असंच परतायचं. गॅसची फ्लेम स्लो करायची. यामध्ये 1 ग्लास मी पाणी टाकून घेतले आणि मग त्यानंतर मी गॅसची फ्लेम मीडियमच ठेवली आणि मी कढईवरती झाकण ठेवून घेतले. 5 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले. एकदा भाजीला परतवून घेतले. पुन्हा कढईवर झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी. 5 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले तर तुम्ही बघू शकता भाजीमधलं सर्व पाणीसुद्धा सुकलं आणि भाजीसुद्धा छान तयार झालेली आहे. तर बिर्याणी राईसची आता आपण लेअर करून घेऊया. तर सर्वात आधी ना मी एक मोठं असं नॉनस्टिकचं भांडं घेतलेलं आहे, म्हणजे स्टोपच घेतलेला होता. त्यामध्ये सुरुवातीला ना मी बिर्याणी राईस टाकून घेतलेला आहे. थोडासा बिर्याणी राईस सर्वीकडे पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर जी तयार केलेली भाजी आहे ना ती थोडी थोडी करून इथे मी टाकून घेणार आहे. तर माझा जो तांदूळ होता तो 80% कुक झालेला होता आणि भाजी मी पूर्ण शिजवून घेतलेली होती, म्हणून फारसं काही ते करायचं नव्हतं. जेव्हा भाजीची लेअर लावली ना की त्याच्यावरती थोडासा फ्राईड अनियन म्हणजेच तळलेला कांदा टाकून घेतला, थोडीशी कोथिंबीर पसरवली आणि मग ह्याच्यावर पुन्हा मी एक लेअर लावली तांदळाची. तर तुम्हाला जर का एकच लेअरमध्ये करायचं असेल तर तुम्ही तसं करू शकता. मला इथे डबल लेअरमध्ये बिर्याणी बनवायची होती म्हणून मी तशी बनवलेली आहे. पुन्हा एक लेअर बिर्याणी राईसची लावल्यानंतर ज्या तेलामध्ये मी ऑनियन फ्राय केलं होतं म्हणजेच कांदा फ्राय केलेला ना ते थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्यावरती पुन्हा तळलेला कांदा टाकून घेतला आणि त्याचबरोबर थोडासा कोथिंबीरसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. थोडा पुदिना असेल तर पुदिना टाकला तरी हरकत नाही. पुन्हा मग मी भाजीची एक लेअर टाकून घेतली. आता माझा हा लास्ट लेअर होतं म्हणून मी काय केलं, भाजी जेवढी माझ्याकडे भाजी होती ना ती सर्वच ह्याच्यावरती पसरवून घेतलेली आहे. इक्वल पोर्शनमध्ये सर्वीकडे छान भाजी पसरवून घ्यायची आहे. तर जे भाजी आपण कापतो ना ती थोडीशी मोठ्या साईजमध्येच कापायची आहे, म्हणजेच आपण जेव्हा बिर्याणी खातो ना तर त्याचे चंक्स आहेत ना ते खूप छान लागतात खायला. आणि भाजी एकदम मस्त झाली होती. मी फर्स्ट टाईम ही बिर्याणी ट्राय केली, ती एकदम सुपर्ब झाली. मला खूप आवडली ही रेसिपी. आता ही मी रेसिपी आहे ना संभावना सेटची बघितली होती. तिच्या रेसिपीमध्ये कांदा लसूण वगैरे काही नव्हतं, तर मी इथे सर्व यूज केलेलं आहे. थोडी माझी पद्धतसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केली होती, तर एकदम सुपर्ब रेसिपी झाली होती. तर पुन्हा मी एक भाताची लेअर लावून घेतली म्हणजे बिर्याणी राईसची आणि ही पूर्ण अख्खेच बिर्याणी राईस याच्यावरती टाकून घेतलेले आहेत. मी चाळणीमध्ये जेवढा भात होता तो सर्व टाकून घेतला आणि व्यवस्थित इक्वल पोर्शनमध्ये सर्वीकडे मिक्स करून घेतलं. खडा मसाला किंवा मसाला वेलची काही पण येईल ना ती काढून घ्यायची आहे, म्हणजे ती दातात येते म्हणून ती मी काढून घेतली. आणि साईडला ना मी ऑरेंज कलरचा फूड कलर होता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते साईडला ठेवून टाकलं होतं. आणि जो माझा फ्राई ऑनियनचा तेल होतं थोडंसं वाचलेलं ते सुद्धा मी याच्यावर टाकून घेतलं. थोडं तळलेला कांदा टाकून घेतला आणि तळलेला कांदा मी खूप सारा टाकला कारण की लास्ट लेअर होती आणि मला तळलेला कांदा खूप आवडतो. थोडासा बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकून घेतली. पुदिना असेल तर पुदिनासुद्धा टाका, माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला. आणि मग जो कलर होता ना फूड कलर हा ऑप्शनल आहे, टाकायचं तर टाकू शकता, अदरवाईज केसरचं दूध टाकलं तरी पण चालतं. थोडं थोडं मी फूड कलर सर्वीकडे टाकून घेतलं. 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. तूप नसेल तर तेल टाकलं तरी चालेल. आणि मग त्यानंतर आपला जो बिर्याणी आहे ती रेडी आहे दमसाठी. तर ह्याच्यावरती मी झाकण लावून घेतलं. एकदम घट्ट असं झाकण लावून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि एकदम फास्ट फ्लेम ठेवायची. एक तवा ठेवायचा, तव्यावरती आपल्याला हा टोप ठेवून टाकायचा आहे. तसे तर बिर्याणीमधल्या सगळ्या भाज्या शिजलेल्याच होत्या, फक्त आपल्याला भात पूर्ण शिजवून घ्यायचा होता. तर मी गॅसची फ्लेम हाय ठेवली 10 मिनिटांसाठी, त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो केली 5 मिनिटांसाठी, म्हणजे टोटल 15 मिनिटे मी ह्याला दम दिला. आणि मग त्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली. अर्ध्या तासानंतर मी टोपावरचं झाकण काढलं आणि गरमागरम ही जी व्हेज बिर्याणी आहे ती सर्व केली. तर ही बिर्याणी तुम्ही बुंदीचा रायता किंवा आपला व्हेजिटेबल रायताबरोबर सर्व करा, खाण्यासाठी उत्तम लागते, डिलिशियस लागते. ही रेसिपी नक्की घरात ट्राय करून बघा. आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.